मुंबई उच्च न्यायालय लिपिक टायपिंग परीक्षेसाठी तुमच्याजवळ किती दिवस शिल्लक आहेत ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, जो पुढील टप्पा अतिशय IMP आहे तो आहे लिपिक या पदासाठी टायपिंगचा। आणि जर टायपिंग व्यवस्थित असेल तरच तुम्हाला 90 पैकी मिळालेले 70, 75, 80, 85 मार्क्स हे कामाला येतील, अन्यथा याची व्हॅल्यू सुद्धा या ठिकाणी झिरोच होणार आहे। त्याच्यामुळं आपली टायपिंग एकदम फास्ट असणे अत्यंत आवश्यक आहे। जवळपास तुमची टायपिंगची स्पीड या ठिकाणी सध्याला 40 ते 45 विथ 95 ॲक्युरसी असणं अत्यंत IMP आहे, तरच आपण पुढील स्पर्धेमध्ये टिकू शकतो। अन्यथा तुम्हाला जर वाटत असेल की मी लेखी परीक्षेच्या मार्कच्या जोरावर या ठिकाणी क्लर्क हे पद मिळू शकतो, परंतु असं कधीही होणार नाही। आता लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर टायपिंग जर ज्याची चांगली असेल, जरी त्या व्यक्तीला कमी मार्क्स पडलेले असतील किंवा शेवटच्या कट ऑफवर जरी बसलेला असेल आणि मात्र त्याची टायपिंग जर एकदम परफेक्ट असेल, 95 प्लस ॲक्युरसी असेल आणि त्याची स्पीड 45 प्लस असेल, तर अशा वेळेस तो व्यक्ती या ठिकाणी 100% पोस्ट मिळवू शकतो। पण ज्यांच्याजवळ टायपिंग नसेल तर तो या ठिकाणी पोस्ट मिळवू शकणार नाही आणि ही रिॲलिटी आहे, तुम्हाला ॲक्सेप्ट करावीच लागेल। म्हणून या ठिकाणी तुम्हाला ही पोस्ट मिळवायची असेल तर टायपिंगमध्ये हायगाई करायला जमणार नाही, कारण या ठिकाणी पाहू शकता मुंबई हायकोर्टसाठी 830, नागपूरसाठी 166 आणि औरंगाबाद बेंचसाठी 336 अत्यंत जास्त, एकूण 1332 या ठिकाणी क्लर्कच्या जागा आहेत। त्यापैकी फक्त तुम्हाला एकच जागा या ठिकाणी मिळवायची आहे आणि ही जागा मिळवण्यासाठी तुम्हाला चारी बाजूने या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत। फक्त एकच प्रयत्न करून चालणार नाही, कारण ही शेवटची संधी आहे आणि यामध्ये 90% चान्सेस असतात तुम्हाला जॉब मिळवायचे। आणि एकदा का रिझल्ट लागला, सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आतमध्ये जॉईनिंग लेटर येतो, एवढी फास्ट प्रोसेस याची असते। त्याच्यामुळं या ठिकाणी आता आपण पाहूया नेमके किती दिवस आपल्याला शिल्लक आहेत टायपिंग करण्यासाठी। बरेच कॅन्डिडेट असतात की ज्यांनी टायपिंगची सुरुवात ही बऱ्याच वर्षापासून केलेली आहे, 2-3 वर्ष झालेली असतात त्यांनी टायपिंगची सुरुवात केलेली असते आणि आतापर्यंत ते कंटिन्यूमध्ये असतात आणि त्यांची स्पीड तुम्हाला सांगतो 60 ते 65 ची स्पीड असते। बॉम्बे हायकोर्ट जो पॅसेज असतो त्यांची स्पीड 60 ते 65 असते आणि तो पॅसेज आहे 5 ते 7 मिनिटांमध्येच ते काय करतात, त्या ठिकाणी कव्हर करतात। कुठं? लाईव्ह एक्झामच्या वेळेस ज्यांची स्पीड 60 ते 65 असते आणि ते विद्यार्थी कोण असतात, ते 2 ते 3 वर्षापासून लगातार टायपिंग या ठिकाणी आपलं टार्गेट समोर ठेवून करत असतात, ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मार्क्स मिळवतात। तर त्यांचा काही प्रश्न नाही, परंतु असे काही कॅन्डिडेट असतात की जे टायपिंगचं प्रॅक्टिस करत नाही, परंतु त्यांना आता लेखी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळालेले असतात। मग अशा विद्यार्थ्याचं काय आहे, अजून किती वेळ आपल्या जवळ या ठिकाणी शिल्लक आहे, तर ती माहिती पाहण्या अगोदर खरंच जर तुम्हाला यावर्षी गुलाल जर उधळायचं असेल तर मित्रांनो, फक्त रँडमली प्रॅक्टिस करून चालणार नाही, तर ऑथेंटिक प्रॅक्टिस, ऑथेंटिक पॅसेजचा वापर करून तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे। ऑथेंटिक बॉम्बे हायकोर्टच्या, नागपूरच्या आणि औरंगाबाद जी बेंच असते त्यानुसार आपण एक्झाम ओरिएंटेड पॅसेज या ठिकाणी तयार केलेले, ते फक्त तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायची त्याची PDF आणि झेरॉक्स काढून घरी फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ते जर पॅसेज तुम्ही 9 ते 9.5 मिनिटांमध्ये जरी तुम्हाला घरी कव्हर होत असेल, तर येणाऱ्या एक्झाममध्ये 8 ते 8.5 मिनिटांमध्ये तुमचा पूर्ण पॅसेज हा बॉम्बे हायकोर्टचा कव्हर होणार आहे। आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमचं जे कॉन्फिडन्स लेवल एवढं बिल्ड होणार आहे, तुम्ही जर ते पॅसेज टाईप केले घरी, तर 100% येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। त्याच लेवलचे आपण पॅसेज तयार केलेले आहेत, कारण या अगोदर सुद्धा बरेच कॅन्डिडेट्स आपले जॉईन झालेले आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच फक्त पॅसेज घेऊनच चालणार नाही, तर तुम्हाला त्यापैकी बऱ्याच गोष्टी माहीत असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो। काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला माहीत नसतात आणि बऱ्याच गोष्टी मी या ठिकाणी यूट्यूबला देखील शेअर केलेल्या आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे बरेच कॅन्डिडेट्स या ठिकाणी यूट्यूबवरची माहिती बरेच कॅन्डिडेट्स काय करत नाहीत, त्या ठिकाणी ऑथेंटिक आहे असं त्यांना वाटत नाही। मग अशा सर्वांसाठी आपण काय केलेलं आहे, एक वेबिनार, लाईव्ह वेबिनार ठेवलेलं आहे। या वेबिनारमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमच्या सर्व समस्यांचे समाधान या ठिकाणी करू शकता। तसेच या वेबिनारमध्ये आपण तुम्हाला सर्वांना ऑथेंटिक एक्झाम रिलेटेड सर्व माहिती या ठिकाणी देणार आहोत। आता कसं जॉईन करायचं त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही रजिस्ट्रेशन करा। रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन होता येईल आणि एकदा जॉईन झाल्याच्या नंतर वेबिनार सुरू होणाऱ्याच्या 10 ते 5 मिनिट अगोदर तुम्हाला ऑनलाईन लिंक येईल व्हॉट्सअप नंबरवर, जे नंबर तुम्ही दिलेला आहे रजिस्ट्रेशन करताना, आणि नंतर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन होता येईल। आता आपण पाहूया सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय आहे, तर आपले दिवस किती शिल्लक आहेत। तर मित्रांनो, 10 जून च्या नंतरच आपली टायपिंगची एक्झाम होऊ शकते, म्हणजे 10 जून ते जवळपास 10 जून ते 25 जूनच्या दरम्यान आपली टायपिंगची एक्झाम होऊ शकते। त्याच्यामुळं अजून तुमच्याजवळ 1 ते 1.5 महिना या ठिकाणी शिल्लक आहे। 40 ते 45 दिवस तुमच्याजवळ शिल्लक आहेत। अजून तुम्ही डे नाईट करून या ठिकाणी जरी तुमची स्पीड अजून कव्हर झाली नसेल, तर या 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ण स्पीड तुमची कव्हर होईल आणि 100% यावेळेस तुम्हाला गुलाल या ठिकाणी लागणार आहे। फक्त आपलं जे मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाखाली चला आणि
कसं तुम्ही टायपिंगची परीक्षा पास होत नाही ते आपण या ठिकाणी पाहूया. फक्त पासच नाही तर आपला टार्गेट ठेवायचं 20 पैकी 20 गुण कसे मिळवायचे आहेत. तर यासाठी टायपिंगचे पॅसेज घ्या आणि वेबिनार आपलं हमखास शेवटची संधी म्हणून जॉईन करायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.